होतं असं. आणि यानंतर बातमी आहे मुंबईच्या महापौरांसंदर्भातली. मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात एक प्रकारे मोहीम उघडलेली आहे. ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. रितू तावडेंनी कामकाजांच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशींविरोधात मोहीम हाती घेतली. मुख्यालयात त्यांनी एक बैठक आयोजित केलेली आणि मुंबईत गेल्या 4.5 वर्षात मोठ्या प्रमाणात बोगस जन्म प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप रितू तावडेंनी केलाय. मुंबईमध्ये अनधिकृत पद्धतीने राहत असलेल्या बांगलादेशींविरोधात कारवाईचे आदेशच महापौरांकडे दिले गेले. दरम्यान मुंबईतले नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावरती भूमिका मांडण्यावर आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटबाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत. सगळे प्रश्न किरीटबाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत. बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही. आतापर्यंत जेवढे पेपरवर्क वरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं. तर बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईतल्या घुसखोरांविरोधात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ॲक्शन मोहीम सुरू केलेली आहे. पण याच मोहिमेच्या विरोधात आदित्य ठाकरेंची भूमिका पाहायला मिळते. आदित्य ठाकरेंनी ट्विट काय केलंय आपण पाहूया. आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मुंबईमध्ये खड्डे, कचरा व्यवस्थापनातल्या त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवरती होणारी अतिक्रमणं, तसंच पाणी आणि हवा प्रदूषण यासारखे बरेच गंभीर प्रश्न आहेत. मात्र महापौरांचं संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावर आहे. बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल, तर त्याबाबत काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं भाजपनं द्यायला हवी. केंद्रात गेली 10 वर्ष भाजप सरकार आहे. मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अनेक भाजप शासित राज्यातून बांगलादेशी कसे पोहोचले? आणि याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मालाडमधनं एक मोठी बातमी आहे. 4 बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. अटक झाली आहे किंबहुना या 4 बांगलादेशींना. हे 4ही बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या दाखल होऊन मुंबईच्या मालाडमधल्या पठाणवाडी परिसरात काम शोधत होते. या सर्व बांगलादेशी नागरिकांना पुन्हा एकदा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. आणि अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते आहे. केंद्रीय हवाई